सर FM लावू का? हाय हॅलो नमस्कार. नमस्कार मित्रांनो. तर आज मी पुन्हा एकदा इथे हजर आहे. नेहमीच्याच वेळेला नेहमीच्याच दिवशी माझ्या प्रेमात पडलेल्या मित्रमैत्रिणींसाठी. तर मित्रांनो, प्रेम ही काही ठरवून केलेली गोष्ट नसते. एखाद्याबद्दल प्रेम वाटतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा प्रवास, प्रेमाचा प्रवास. चला तर बघूया आज पहिला फोन कोणाचा येतोय. हॅलो प्रेम गुरु, मी एक प्रोफेसर आहे, कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स शिकवतो. ओके, बोला प्रोफेसर साहेब. मी एका विचित्र परिस्थितीत अडकलोय. माझी एक विद्यार्थिनी आहे, तिने मला हे जाणीव करून दिली आहे की तिचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे वर्ग संपला की ती हटकून माझ्यासाठी क्लास बाहेर थांबते, माझ्याशी बोलते, सब्जेक्ट मधल्या काही ना काही डिफिकल्टीज विचारत राहते. ओके, मग तुम्हाला काय वाटतं तिच्याबद्दल? मला वाटतंय की मलाही ती आवडते. म्हणजे एकदा ती वर्गात हजर नव्हती तेव्हा माझंच शिकवण्यात लक्ष लागलं नाही. कसा बसा मी 1 तास पूर्ण केला, पण विचार सारखे तिचेच येत होते. ती का आली नाही, कुठे असेल, काही प्रॉब्लेम असेल का. अरे वा प्रोफेसर साहेब, म्हणजे तुम्ही खरंच प्रेमात पडलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही, पण मला कळत नाहीये की मी असा का वागतोय ते. तिला बरं नव्हतं असं कळलं तेव्हा मी स्पेशल नोट्स लिहिल्या आणि त्या तिला द्यायला चक्क तिच्या घरी गेलो. घरी गेला? वाव, दॅट्स सो रोमॅन्टिक. पण हे असं मी यापूर्वी कधीच केलं नव्हतं. मला माहिती नाही कुठून मला असं वाटलं की मी तिला जाऊन एकदा बघावं. तिचं अभ्यासात नुकसान झालेलं मला आवडलं नसतं. हे सगळं खूपच वेगळं घडतंय माझ्या आयुष्यात. हे असं व्हायला नकोय. पण का व्हायला नकोय? किती छान भावना आहे प्रेम म्हणजे. मग तुम्ही तिच्यापासून दूर का पळताय? कारण आमच्या वयातला फरक जवळजवळ 20 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. मी 45 वर्षाचा आहे आणि ती फक्त 21. ओके, मग मी काय मदत करू, बोला. मला आमच्यातलं गुरु शिष्याचं पवित्र नातं जपायचंय आणि वयातलं अंतर बघता मला यातून बाहेर पडायचंय. मी हे तिच्या प्रेमात पडलोय हे तिला किंवा कोणालाच कळता कामा नये. मी काय करू? प्रोफेसर साहेब, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. मला वाईट वाटतंय की प्रेम ही इतकी सुंदर भावना आहे आणि तुम्हाला त्यातून बाहेर यावं असं वाटतंय. पण मी तुम्हाला एक सांगतो, प्रेम तिला आणि कोणाला कळू नये यासाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही. का? कारण सोपं आहे. कसं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते ना, तेव्हा ते तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं, तिच्या वागण्यातून बोलण्यातून कळायला लागतं. ये ऐसी आफत है प्रोफेसर बाबू की छुपाए नहीं छुपती, चाहे आप कुछ भी कर लो. पण मग मी काय करू आता? वेल, यात प्रेम गुरु सुद्धा तुम्हाला मदत नाही करू शकणार. अगर लिखी है आपके चेहरे पर आपकी मोहब्बत, तो क्या कर लोगे प्रोफेसर बाबू, कैसे छुपाओगे? काय लोक असतात ना सर, प्रोफेसर असून पण स्टुडंटवरती लाईन मारतात, वयाचाही विचार करत नाही. ते बंद कर ना मग. अगर लिखी है आपके चेहरे पर आपकी मोहब्बत, तो क्या कर लोगे प्रोफेसर बाबू, कैसे छुपाओगे? ईशा, मला तू SMS करण्याच्या ऐवजी फोनच केला असतास ना, तर बरं झालं असतं. आपण विक्रांत सरांना घरीच बोललो असतं जेवायला. हो ना, मी केला असता स्वयंपाक. कसं आहे ना बाळा, असं रात्रीच्या वेळी बाहेर रस्त्यावर दोघांनीच खायचं बरं दिसत नाही ते. बाबा हो, अचानकच ठरलं, मलाही माहित नव्हतं. असू देत, तरी पण अशा वेळी ना घरी एक फोन करायचा. काय ना बाळा, विक्रांत सर मोठा माणूस आहे. रस्त्यात त्यांना कोणी ओळखलं असतं तर बरं दिसलं असतं का? हो, तेच सांगते मी तिला, हे असं बरं दिसत नाही बाबू. सॉरी बाबा. नाही, सॉरीची काही गरज नाही, पण पुढल्या वेळी लक्षात ठेवा. काळजी वाटते का आम्हाला म्हणून सांगतो. हो बाबा.
मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे सर होते रे, हल्ली काहीतरी वेगळेच वागतात ते. अगर लिखी है आपके चेहरे पर आपकी मोहब्बत, तो क्या कर लोगे प्रोफेसर बाबू, कैसे छुपाओगे? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अजून 4 शॉप्स व्हिजिट करायची राहिली आहेत ना? हो ना. तुमचा हा उत्साह बघून मला माझ्या मुलीची आठवण आली. ती दिल्लीला असते शिकायला. ओके. निशा मॅडम, तुम्ही लय मेहनत घेता तुमच्या कामामध्ये. मस्त, व्हेरी गुड, कीप इट अप. या मायरा मॅडम पेक्षा लाख चांगले आहेत. ते आले असते का अशा टपरीवर चहा प्यायला? शिंदे जाऊ द्या हो. अहो चहासाठी पण हायफाय हॉटेलमध्ये घेऊन जातात आपल्याला. खिसे रिकामे करतात ते पण एका दिवसात. अरे जाऊ दे ना, धंद्यासाठी करायला लागते बाबा, काय करणार? त्या विक्रांत सरंजामींची फूस असणार त्यांना, म्हणून त्या माच करतात. मी सांगतो तुम्हाला, त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. सर 1 मिनिट. तुम्ही प्लीज माझ्या कंपनीतल्या वरिष्ठांबद्दल हे असं बोलू नका. तुम्ही आताच आलात मॅडम, तुम्हाला काय माहिती आहे? सर मी जरी आत्ताच आले असले तरी मी त्या दोघांनाही ऑफिसमध्ये बघितलंय. त्यांच्याबद्दल हे असं बोललेलं मी कधीच खपवून नाही घेणार. हो मॅडम, तुम्ही जरा जास्तच बोलताय. तुमचं वय काय आणि तुमच्या क्लायंटला तुम्ही असं कसं बोलू शकता? सर हे बघा, हे असले फालतू गॉसिप करून तुम्ही एका स्त्रीचा आणि एका अतिशय कर्तृत्ववान इंडस्ट्रियलिस्टचा अपमान करताय. हे मला कधीच चालणार नाही. तुम्ही ज्यांच्या बरोबर काम करता तुम्ही त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकता? उलट तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे ना. हो मॅडम, तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलताय? शिंदे 1 मिनिट. हे घ्या. थँक्यू बेटा. गॉड ब्लेस यू. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. जाऊ दे ना ईशा मॅडम, अहो ते तसेच आहे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा. हॅलो. मॅडम शिंदे बोलतोय. येस शिंदे सर, बोला. आय होप सर्वे नीट चाललाय. मॅडम सर्वे ठीक चाललाय हो, पण ही नवीन मुलगी जी तुम्ही पाठवली ना, आय एम व्हेरी शुअर शी इज डुईंग एन एक्सलेंट वर्क. काम कसलं, बोलायचे मॅनर्स नाही आहेत तिला. व्हॉट? नाही नाही सर, तुम्ही नीट एक्सप्लेन करून सांगाल, मला काहीच कळत नाहीये. अहो उद्धट आहे 1 नंबरची. समोरच्या माणसाचं वय बघत नाही, काही नाही. रिअली? हो ना. एक तर लहान आहे, स्वतःला कसला एक्सपिरियन्स नाहीये, आणि सगळ्यांसमोर अपमान मात्र केला तिने माझा. सर. अहो तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन चांगलं आहे, पण ही पोरगी आहे ना वाट लावून टाकेल. सर सर, आय अपॉलोजाइज फॉर दॅट. हे बघा, तुम्ही प्लीज कंपनीला या सगळ्यासाठी जबाबदार धरू नका. प्लीज डोंट ब्लेम द कंपनी. आमच्याकडनं ती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेली, ती आमची चूक आहे. अँड आय अपॉलोजाइज. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट सर. जरा बोला मॅडम तिच्याशी. अहो हे कंपनीसाठी चांगलं नाहीये. आय नो सर. मी सरांशी बोलते अँड आय विल लुक इनटू द मॅटर. आय प्रॉमिस यू दॅट. मॅडम तुमच्यासारखी तमीज तिला शिकवायला पाहिजे. येस सर, आय विल डू दॅट. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे.
हॅलो मॅम. ईशा, कसं चाललंय सर्वे? चांगला चाललाय मॅम. व्हेरी गुड. क्लायंट एकदम खुश असतील ना? हो मॅम. लायर, खोटं बोलतीयस तू. मॅम. मॅम काय? क्लायंटशी कसं बोलायचं हे माहिती नाहीये का तुला? पण मॅम. ईशा, तू सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज साठी काम करतेस. सरांनी ही कंपनी कुठे नेऊन ठेवले ना ह्याचा अंदाजही नाही ना तुला. आपल्या कंपनीमध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या क्लायंटचा अपमान करायचा नाही हे माहिती नाहीये का? पण मॅम तुम्ही ऐकून तर घ्या. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. ताबडतोब आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये. दॅट्स इट. मॅम पण सर्वे आत्ताच सुरू झालाय. हे बाई सगळं मला शिकवू नकोस, कळलं ना? तुला सांगितलंय ना आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये. आधी क्लायंटशी कसं बोलायचं ते शिक. इडियट. काय? त्यांनी स्वतः फोन केला? हो. आणि सर हे वागणं अत्यंत बेजबाबदार आणि आपल्या कंपनीला लाज आणणार आहे. आपल्या कंपनीत कधीही असं झालंय? इमॅजिन डीलर आपल्याला फोन करून सांगतो की तुमच्या एम्प्लॉईने माझा अपमान केला. पण असं वागायची तिची हिंमतच कशी झाली म्हणतो मी. त्या ईशा निमकरला समज देण्याची गरज आहे. एक्झॅक्टली झेंडे. सर हे वागणं अत्यंत इरेस्पॉन्सिबल आहे. मी तिला बोलवलेलं आहे, तुम्ही सुद्धा इकडे आहात. तुम्ही प्लीज तिला फेवर करू नका. या तुम्हाला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. यानंतर ईशाच्या बाबतीत काय करायचंय हे तुम्ही दोघांनी ठरवायचंय. सर आम्ही दोघं? येस, तुम्ही दोघं. कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ईशाला फेवर करतो. मी सतत तिची बाजू घेतो. त्यामुळे आता या बाबतीत मी काहीच बोलणार नाही. मी इथे मेमो लिहिलाय तिच्यासाठी. जर ती दोषी असेल तर मायरा, हा मेमो तू तिला द्यायचंस. आणि जर ती निर्दोष असेल तर हा मेमो इथे माझ्या समोर तू स्वतःच्या हाताने डिलीट करायचास. इज इट क्लिअर? या सर, ईशा मॅडम आणि डीलर्स आलेत. पाठवून द्या. ओके सर. या. जेंटलमॅन, वी एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला सगळ्यांना सर्वे सोडून इकडे यायला लागलं. पण हे डिस्कशन अत्यंत महत्वाचं होतं म्हणून तुम्हाला इकडे बोलवलंय. सो मिस ईशा निमकर, तुम्ही डीलर्सचा अपमान केलात. मायरा मॅम. शट अप. तू आत्ता आली आहेस या कंपनीमध्ये ईशा, आणि हे बेसिक आहे ग. जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असते तिचा रिस्पेक्ट करणं ही बेसिक गोष्ट आहे ईशा. आणि ती तू करू शकत नाहीस. हे अत्यंत जुने डीलर्स आहेत आपल्या कंपनीचे. जर तुझ्यामुळे कंपनीचं नाव खराब झालं तर हु इज रिस्पॉन्सिबल? मॅम मी तुम्हाला डोंट टॉक एनिथिंग. जो काही रिपोर्ट मिळायचा आहे तुम्हाला ह्यांच्याकडनं मिळालेला आहे. आम्ही कसं बोलायचं हे आता आम्हाला यांच्याकडून शिकावं लागणार. या तर नवीन आहेत ना. फील्डवर काम करत असताना हे असं असं बोलतात. इन्सल्ट केला माझा यांनी. वाटेल तशा बोलले आम्हाला. अहो, यांच्या जागी जर माझी मुलगी असती ना ते कानफटीत वाजवली असती मी. पण सर, डोंट टॉक अ वर्ड ईशा. गप्प बस. मला फक्त एवढं सांग, सर जे म्हणतायत ते तू बोललीस का नाही? मायरा मॅम. आय डू नॉट वॉन्ट एक्सक्युजेस.
आय वॉन्ट अन आन्सर, हो का नाही? हो मॅम. दॅट्स इट सर. जेंटलमॅन, आय एम व्हेरी सॉरी. मी माफी मागते. आमच्या कंपनीच्या एम्प्लॉईमुळे तुमचा अपमान झाला. वी आर व्हेरी सॉरी अबाउट दॅट. आणि ह्या एम्प्लॉईच्या अगेन्स्ट काय ऍक्शन्स घ्यायच्या ते आम्ही बघू. वी विल डू दॅट ASAP. मला काहीतरी बोल. सर, थँक्यू बेटा. मला बोलायचंय. हो चला ना नगरकर, आता कशाला वाढवताय? मला हे बोललंच पाहिजे. ईशाची चूक नाहीये. ती काय बोलली त्या अगोदर तुम्ही काय बोललात ना ते माहिती नाही या लोकांना. काय झालं नेमकं? काय म्हणाले? चला ना नगरकर, आता झाला ना निवडा या प्रकरणाचा? एक मिनिट. नगरकर, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सांगा. ईशा आमच्याबरोबर चहा प्यायला टपरीवर आली त्यावेळी ह्यानीच तिचं कौतुक केलं. त्यावेळी हे म्हणाले की मायरा मॅडम असती तर आता महागड्या हॉटेलमध्ये जावं लागलं असतं आणि खूप खर्च आला असता. विक्रांत सर, तुमच्यात आणि मायरा मॅडम मध्ये काहीतरी सुरू आहे म्हणून तुम्ही सगळं खपवून घेणार असं ते म्हणाले. म्हणून ईशा यांना बोलली. तुमच्याबद्दल तिच्या मनात खूप रिस्पेक्ट आहे सर. ती म्हणाली की इतक्या मोठ्या माणसाबद्दल आणि एका स्त्रीबद्दल हे असं कसं काय आरोप करू शकतात. तुमच्या वतीने ती भांडली सर, म्हणून तिला हे बोलावं लागलं. आय डोंट बिलीव्ह दिस. सर, तुम्ही बोललात हे? तुम्ही एवढे जुने डीलर आहात आमचे, आणि एवढी घाण गोष्ट बोललात तुम्ही आमच्या दोघांच्या बद्दल. आय एम व्हेरी सॉरी टू से, पण तुम्ही इकडनं ताबडतोब निघा. सरांच्या समोर उभी राहायची सुद्धा तुमची लायकी नाही. आय एम व्हेरी सॉरी सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू यू. निघा इकडून. चला निघा. ईशा, बाहेर जा. मला असं वाटतं की आता मला बोलायची काहीच आवश्यकता नाही. जे काही घडलं ते तुमच्या दोघांच्या समोर घडलं. मायरा, तुला अजूनही असं वाटतं की ईशा दोषी आहे? शी इज नॉट एट फॉल्ट. मायरा, एक मिनिट. मी तुला मगाशी सांगितलं होतं की ती जर दोषी असेल तर मी हा लिहिलेला मेमो तू तिला देणार आहेस, आणि ती जर निर्दोष असेल तर हाच मेमो तू स्वतःच्या हाताने डिलीट करणार आहेस. ईशा निर्दोष आहे कळाल्यावर खूप आनंद झाला ना तुला विक्रांत? अर्थात कुठल्याही निर्दोष व्यक्तीवरती अन्याय होऊ नये असं मला नेहमीच वाटतं. त्यामुळे आनंद झाला मला. बस इतकंच? म्हणजे ईशाची चूक नाही हे जसं तू मायराकडून वधवून घेतलंस ना, तसंच तुझ्या तोंडून मी हे कबूल करून घेईन. तुझ्या आत लपलेलं सत्य